हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. दुपारची वेळ आहे आणि आम्ही आलेलो आहोत मार्केटला. म्हणजे येता येता थोडासा लेटच झाला, कारण घरकामं आणि स्वयंपाक पाणी मी करूनच आलेले आहे. पण मार्केटला गेल्याने एकही दुकान उघडलेलं नव्हतं. म्हणजे जसं आम्हाला जनरल स्टोअर्समध्ये जायचं होतं, तिथं पण मला काहीच भेटलेलं नाही आहे, कारण जिथं आम्ही जातो ते जनरल स्टोअर्स बंद होतं. परत कपड्याचं जे दुकान आहे, म्हणजे जिथेही जाते मी साडी सेंटरमध्ये, तिथं कपडा व्यवस्थित भेटतो, ते पण बंद होतं. आणखीन मी वेगळ्या दुकानात गेले, म्हणजे तिथं जवळपासच आणखीन एक आहे, ते पण बंद. म्हणजे कारण का तुम्ही म्हणाल, ते सगळं बंद का होतं आज? तर आज सोमवार आहे आणि कमलनगरचं मार्केट बंद राहतं. पण गेलेल्या सोमवारी मी बघितलेलं होतं, एक दुकान जे आहे ना ती उघडी होती. ते विचार करून मी गेलेलं होतं, पण जाणं जे आहे ना पूर्ण माझं व्यर्थ गेलेलं आहे. कारण सगळी घरकामं आवरून रेडी होऊन जाणं थोडंसं कठीण वाटतं, का नाही ताईंनो? म्हणजे रेग्युलर मी बाहेर निघत नाही, कधीतरी अधूनमधून बाहेर निघायचा खूप मोठा प्रश्न पडतो. सगळं आवरायचं, कोण जेवलं कोण नाही जेवलं ते सगळं बघायचं, मग बाहेर निघायचं असं असतं. त्यामुळे ना थोडंसं बाहेर निघणं म्हणलं मला खूप कंटाळा येतो. आणि त्यामध्ये आज सगळं बंद होतं, मार्केटच बंद होतं. तर असं ताईंनो थोडा वेळ बिनकामी फिरून आम्ही घरी आलेलो आहोत. आणि आल्यानंतर अगोदर आम्ही जेवण करत आहोत. तर जेवायला वाढून घेता, म्हणजे स्वयंपाक मी करून गेले हे ठीक झालं, आल्यानंतर स्वयंपाक करणं थोडंसं हे झालं असतं. म्हणजे जसं आपण फिरून वगैरे येतो ना, आळस खूप येतो आणि आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचं मन होत नाही. तर या स्वयंपाकात मी काय काय बनवलं पूर्णपणे अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. म्हणजे बर्थडे स्पेशल थाळी आहे, म्हणजे जेही बनलेलं आहे गायत्रीचं फेवरेट आहे. म्हणजे मला पुरी बनवायची होती, भजे बनवायचे होते, पण गायत्रीला ते तेलकट काहीच खायचं नव्हतं. गायत्री म्हणत होती साधं सिंपल जेवण बनवावं आम्ही, जसं साधी भाजी बनवा, बिन तेलाची बिन मसाल्याची, परत चपाती बनवा. तर तिच्या मनासारखंच हे जेवण आहे. थोडंसं कोरडं आणि सुनं वाटत आहे ना, कारण यामध्ये भजे नाही आहेत, पुरी नाही आहे. असं ताईंनो जी तिला आवडतं, म्हणजे तिची स्पेशल थाळी आहे तिच्या, म्हणजे तिचा आज बर्थडे आहे. तर जेही बनेल गायत्रीच्या आवडीचं बनेल. तर मी इकडं कोफ्ता भाजी बनवली, वरण भात आणि पापडं बनवलेत, कुरडी बनवलेली आहे, चपाती, गुलाबजामुन हे सगळं बनवलेलं आहे. आणि जेवायला वाढून घेतलेले सगळ्यांना. यांनाही फोन लावलेला होता, येतील इतक्यामध्ये, तोपर्यंत मी सगळ्यांना वाढत आहे. म्हणजे गायत्री, दिनेश, वेदिका, बाबा चौघजण जेवण करतील, त्यानंतर मग मी त्यांच्यासोबत जेवण करून घेते. कारण त्यांचं काही नक्की नसतं, कधी लवकर येतात कधी लेट करतात आणि मुलं तोपर्यंत वेट करत नाहीत. म्हणून मी सगळ्यांना वाढून घेते. आणि सगळे भांडी कुणी जे आहेत ना तेही क्लीन करून ठेवणार आहे वेळेत, कारण बाहेर गेलो आम्ही, थोडा वेळ तिकडे गेलेला आहे. परत गायत्रीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी सगळी तयारी मला करायची आहे. दुकान बंद असल्यामुळे आम्ही ड्रेस तर आणला नाही. आता विचार करत आहे की गायत्रीला साडीच घालावी. तरी पण हे म्हणत होते की मी एक वेळा फोन लावून त्यांना विचारतो की ते केव्हा येतील. म्हणजे असं म्हणत होते कुठेतरी बाहेरगावी गेलेली, घरी आल्यानंतर फोन लावलेला होता आम्ही. तर ते 7 वाजेपर्यंत येतो असं म्हणलेले होते. 7 वाजेपर्यंत आम्ही वेट केला, नंतर फोन लावलं त्यांना, तरी पण ते म्हणत होते की येणं होणार नाही, आज दुकान बंदच राहणार आहे. तर आता मग काहीच पर्याय नव्हता, तर गायत्रीला मी साडी नेसवलेली आहे. तर आता टायमिंग सांगेन तर रात्रीचे 7:45 वाजलेले आहेत. विचार होता की 5 किंवा 5:30 वाजता बर्थडे सेलिब्रेट करायचा, पण फक्त ड्रेसमुळं राहिलं. कारण 7 वाजता ते भैया येणार होते आणि तेव्हा आम्ही दुकानला जाऊन ड्रेस आणणार होतो गायत्रीला, पण ते भैया आलेच नाहीत. 7-7:30 वाजता आम्हाला कळालं. मग मी लगेच साडी नेसवायला सुरुवात केली, कारण अशी साडी घालायला थोडासा वेळ लागतो, साडी व्यवस्थित बसत नाही आहे. तरी पण मी अशी साडी, म्हणजे तितकं परफेक्ट मला नेसवता येत नाही, जशी आली जशी जमली मी तशी नेसवलेली आहे. तर ही साडी मी गायत्रीला नेसवलेली आहे, पण त्यावरती मॅचिंग जे आहेत ना झुमके नव्हते माझ्याकडे. म्हणजे मी रेडीमेड घालत नाही आहे, म्हणजे जे कलरफुल साडीवरती आता नवीन नवीन डिझाईनची मोतीचे तशी येत आहेत ना, ते गायत्रीला तसे घालायला आवडतात, पण ते नाही आहेत माझ्याकडे. तर माझ्याकडे जे सोन्याचे बनवलेले झुमके आहेत ना, ते मी गायत्रीला घातले. छान मोठ्या आकाराचे आहेत आणि या साडीवरती मॅच पण करत आहेत, पण तिला ते घालायचे नव्हते. तरी पण आता काहीच पर्याय नव्हता, कारण आम्हाला आज काहीच भेटलेलं नाही. मार्केटला गेलो आम्ही, काहीच गायत्रीच्या आवडीचंही भेटलं नाही आणि कसलंच भेटलं नाही, सगळंच बंद होतं मार्केट. एक जनरल स्टोअर्स ओपन होतं, पण जे आम्हाला पाहिजे वस्तू तिथं नाही भेटली. साध्या चंद्रकोल टिकल्यासुद्धा तिथं नाही भेटलेल्या आहेत. तर आम्ही तसंच परत आलं. असं जे घरामध्ये आहे तेच मी आता गायत्रीला घालत आहे. म्हणजे जे हे हार आहे ना छान मोठा आहे, हे जेव्हा देवाला गेले होते गेल्या वर्षी श्रावण महिन्यामध्ये, तेव्हा हे हार आणलेला होता. खूप मोठा आहे, त्यावरती हत्तीचं डिझाईन बनलेलं आहे, पण ते मला खूप मोठं होत आहे, कारण कधी घालून सवय नाही तसे मोठे मोठे हार, त्यामुळे मी घातलेलं नव्हतं, तसंच ठेवलेलं आहे. ते गायत्रीला आज मी साडीवरती घातलं, पण साडीवरती खूप छान ते मॅच करत आहे.
तर गायत्री अशा पद्धतीने रेडी होत आहे, म्हणजे आणखीन फ्रेश वगैरे होत आहे ती. तोपर्यंत मी थोडंफार डेकोरेशनचं काम करत आहे. दिनेशी बलून वगैरे घेऊन आलेला आहे. तर इथं जे शोकेस आहे ना तिथल्याच म्हणजे समोरच्या साईडलाच मी तिथंच थोडंफार डेकोरेशन करणार आहे. तर ते टेबल तिकडच्या साईडला होतं, इकडं आणून ठेवलेलं आहे आणि स्वच्छ करत आहे. काय होतं ना, ग्लास खालच्या बाजूला थोडंसं असं झालं ना की पलटवता येत नाही एकट्याला. जेव्हा मी क्लीन करते त्यावेळेस घरी कोणी नसतं, मग एकट्याला जमत नाही. थोडंसंही निष्ठलं की पूर्ण चुरा होणार आहे त्याचा, त्या भीतीमुळे ते पलटलं नाही आणि खालच्या साईडला खूप ते खराब झालेलं आहे. तर दिनेश तेच म्हणत आहे, मग मी स्वच्छ करतो वरच्या साईडला अगोदर, मग पलटून घेऊया आपण, मग स्वच्छ करता येतं, मगच मी डेकोरेशन करायला सुरुवात करतो. तर सगळेजण आपापल्या कामात व्यस्त आहोत. दिनेश टी टेबल क्लीन करण्यामध्ये व्यस्त आहे. माझी किचनमध्ये धावपळ चालू आहे, म्हणजे दुपारचं जेवण झालेलं आहे. आता रात्रीचा विचार म्हणजे लेटही झालेला आहे. तर बाबा येतील इतक्यामध्ये भाजी आणि भात बनवून ठेवते आणि भाकरी चपाती जे बनवायचं आहे ते नंतर बनवणार आहे. तर अगोदर मी गायत्रीला रेडी करते. तर गायत्री केस वगैरे विंचरून घेत आहे, म्हणजे हेअरस्टाईल करायला म्हणत होती गायत्री, पण मला जमत नाही. आणि वेदिका करायचा प्रयत्न करत होती, पण ते तिला जमत नव्हतं. गायत्रीचे केस छान आहेत, लांब आहेत, पण हेअरस्टाईल करायला कुणालाच येत नाही, कारण माझे केस एकदम छोटे आहेत म्हणून मला काहीच येत नाही. गायत्रीलाही काही जमलेलं नाही आहे. तर मी म्हटलं फक्त एक झुट्टू घाल, छान वाटेल. म्हणजे आता सगळेजण तर जशाला तसेच आहोत, कुणालाच काही येत नाही यामधलं. फक्त साडी नेसवणं हे इतकं काम मी केलं, फक्त हेअरस्टाईल मला बनवता येत नाही. तर इकडे दिनेशनं वरच्या साईडला पूर्ण ग्लास आहे ना छान स्वच्छ करून घेतलं. परत आम्ही पलटलेलं आहे, बघू शकता कसं झालेलं आहे. जसं ते निशाण पडलेलं आहे, जसं खाली डिझाईन आहे ना चौक चौक, तशीच तिथं निशाण पडलेली त्याच्यावरती, कारण खूप दिवस झालं ते पलटलेलं नव्हतं. तर आता दिनेश ते पण स्वच्छ करत आहे आणि गायत्री पण रेडी झालेली आहे. तर बघू शकता गायत्रीचा लूक खूप छान सुंदर ती वाटत आहे. म्हणजे साडीमध्ये ना मुली खरंच खूप छान आणि सुंदर वाटतात. तर हे जे हंडा आहे ना, जे माशा होत्या यामध्ये अगोदर, ते मी काढत होते तिथनं, कारण मला भीती वाटत होती की थोडासाही धक्का लागलं पडलं की ते चुरा होणार आहे त्याचा. तर ते दिनेश म्हणत होता मम्मी राहू दे, छान वाटत आहे. गायत्री बनवत होती मम्मी खूप सुंदर दिसत आहे. तर तिथंच ठेवलेलं आहे. तर टी टेबलवरती इकडे इकडे हे गुलाबाचे जे फ्लावर आहेत ना मोठे खुंडे, ते आणून ठेवलेत, खूप सुंदर दिसत आहेत आणि ते हालत होते हवेने जसं फॅन ऑन केलं. तर दिनेश इथं चिकट टेप लावत आहे थोडंफार साईडला, आणि वरती म्हणजे बलून लावायचे आहेत, फुगे लावायचे आहेत, ते पण फुगून की ठेवलेले आहेत. तर वरच्या साईडला लावत आहे. मी म्हटलं दोरीत बांध आणि खाली सोडूया, तर तसं नको म्हणत आहे. आता बघूया यांच्या पद्धतीने कशा पद्धतीने ते थोडंफार जे आहे ना डेकोरेशन करत आहेत. तर इकडं बलून जे आहेत ना ते कलरफुल आहेत, सगळ्या कलरचे जे आहेत ना इथं वरती लावत आहे. थोडेफार आतमध्ये रूममध्येच पडलेले होते, कारण लेट खूप झालेला होता. रात्रीचे 10-10:30 वाजलेले होते आम्हाला बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी, आणि हा सगळा गोंधळ झालेला ड्रेसच्या नादामध्ये. आम्ही जाऊन यावलं, मला भेटलं नाही. नंतर ते भैया येतो म्हणले, त्यांचा वेट करत बसलो 7-7:30 वाजेपर्यंत. तेव्हा कुठं आम्ही तयारी करायला सुरुवात केली. त्यामध्येच खूप लेट झालेला आहे आम्हाला. आणि जे आपली घरची कामं आहेत ते तर दिवसभर चालूच होते. हे जर एक झालं की एक झालं की एक, स्वयंपाक करणं आणि हे आणि ते. तर आता मी फ्रेश तर झालेलं आहे, पण एक विचार आहे की साडी वगैरे चेंज करायची नाही, जी आहे तीच आहे, छान आहे असं वाटत होतं. म्हणजे घडीघडला साडी चेंज करणं थोडासा कंटाळा येतो ना, मला तसंच होतं. म्हणजे आपली कामं एक असतात, त्यामध्ये आता काटापदरी साडी घातली तर कुठलीच कामं मला आवडता येत नाहीत. तरी पण गायत्री आणि वेदिका म्हणत होत्या की तुम्ही साडी घातलं तसं आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार नाही तर करणार नाही. तर मी ही साडी घातलेली आहे, थोडीशी कडकमधून आहे, तितकी साईड पिन जी आहे ना बसत नव्हती व्यवस्थित. तर मी काय केलं, एकच पदरतून अशी पिन लावलेली आहे आणि थोडंफार जे आहे ना डेकोरेशन मी आता करत आहे, म्हणजे केक वगैरे काढून ठेवत आहे आणि मेणबत्ती आणलेली आहे. म्हणजे सगळी तयारी करून घेते, तोपर्यंत हे पण येतील, त्यांना फोन लावलेला आहे, येतील तोपर्यंत मी सगळं काढून तयारी करून ठेवते. मग आम्ही सगळेजणांतर बड्डे सेलिब्रेट करूया. म्हणजे खूप लेट झालेला आहे आता, खूप यावेळेत कोण बड्डे सेलिब्रेट करतं रात्री 10-10:30 वाजता. खरंच खूप लेट झालेला होता. म्हणजे दिवसभर आम्ही भरपूर तयारी केली, विचार होता की 5 वाजताच करायचा आहे, पण झालंच नाही. असो, इकडं बघू शकता हा चॉकलेट केक ऑर्डर केलेला आहे, म्हणजे गायत्री काहीच सांगत नव्हती. तर अशा पद्धतीने आम्ही मनानंच केक जे आहे ना ते ऑर्डर केलेलं आहे. त्यावरती नाव पण लिहिलेलं आहे गायत्री म्हणून, आणि गायत्रीला 18 वर्ष पूर्ण झालेले, ते पण मेणबत्ती आणलेले आहे. खूप कॉमेडी झाली याच्याबद्दल. म्हणजे कसं झालेलं ना, दिनेशनं काय केलं, अगोदर 8 ठेवला, नंतर 1 ठेवला, मग त्याचं काय झालं ते 81 झालं. इतकं हसू येत होतं ना की गायत्री म्हणत होती मामी मला आता 81 वर्ष पूर्ण झालेली, तुम्ही सगळे लहान आहात, मीच मोठी आहे त्या सगळ्यांची. असं थोडा वेळ मस्ती मजाक खूप झालं. म्हणजे थोडंसं ते लावण्यामध्ये याला फरक पडला, म्हणजे 18च्या जागी 81 झालं, ते खूप कन्फ्युजन होतं थोडा वेळ. तर इकडं ते सगळं काढून लावत आहे आणि बघू शकता डेकोरेशन अशा पद्धतीनं आम्ही केलेलं आहे. खूप छान वाटत आहे. म्हणजे घरी मी
आम्ही घरामध्ये कुणाचाही बर्थडे सेलिब्रेट करत नाही आहे. कारण का आता तुम्ही विचारसाल का ताई सगळेजण करून घेतात तुम्ही का नाही करत. म्हणजे जसं आता ॲनिव्हर्सरी असते ते पण खूप जण करतात. म्हणजे आजकाल तर खूपच फॅशनमध्ये आलेलं आहे, सगळेजण करत आहेत. पण आम्ही ते पण करत नाही. कारण का दिनेशच्या पप्पांना हे काहीच गोष्टी आवडत नाही आहेत. ते म्हणतात हे आपलं कल्चर नाही आहे, आपण फक्त दिवा लावून ठेवावं देवापुढे रात्रभर, पूजा करावी, मंदिरात जावं, नारळ ओवाळावा, तिथं दानदक्षिणा करावी. ते म्हणतात खरं. हे काय केक आणणं आणि कट करणं म्हणजे आपल्या जीवनातला एक वर्ष कमी झाला म्हणून असं करता का. म्हणजे त्यांचे विचार थोडेसे वेगळे आणि मोगलाई टाईप आहेत. त्यामुळे ना आम्ही कुणाचाही म्हणजे गावाकडे होतो तेव्हा दीपक दिनेशचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करत होतो. गावाकडची गोष्ट थोडीशी वेगळी, तिकडं करायचो. पण जसं आम्ही इकडं आलेलो आहोत कमलनगरला तसं मुलंही मोठे झाले, कॉलेजला जायला लागले. ते पण ज्या दिवशी दोघांचाही बर्थडे असतो त्या दिवशी आम्ही फक्त दानदक्षिणा करतो, मंदिरात जातो, नवीन कपडे घेतो, परत दिवा वगैरे लावून ठेवतो. पण अशा पद्धतीने केक आणून आम्ही बर्थडे सेलिब्रेट करत नाही आहे. कारण दिनेशच्या पप्पांना थोडंसं हे वेगळं वाटतं. त्यामुळे जसं ते म्हणतात तशा पद्धतीनंच होत असतं आमचं बर्थडे वगैरे. पण गायत्री जशा पद्धतीने त्यांच्या घरी केलं जातं तशा पद्धतीने आम्ही करत आहोत. केक वगैरे ऑर्डर केलेले आहे. परत इकडं आरतीचं ताट मी घेऊन आलेले आहे आणि आरत्या प्रज्वलित करत आहे. आता टायमिंग खूप झालेला आहे तर आता आणखीन मी वेट करणार नाही. आता सगळेजण आलेले आहेत आणि शेजाऱ्यांनी मी कुणाला सांगितलेलं नाही कारण गायत्री नको म्हणत होती. त्यामुळे फक्त एका ताईनं सांगितलेलं आहे ते येतील इतक्यामध्ये. आणि इकडे मी आरती लावून घेतलेली आहे. तर आता पूर्ण तयारी झालेली आहे. तर आता बर्थडे सेलिब्रेट करूया. त्या ताईला दिनेश बोलवायला गेलेला आहे आणि मी पण अशा पद्धतीनं रेडी झालेली आहे. थोडीशी घाई गडबड आहे, कामाचा खूप गोंधळ झालेला होता. तर सांगा नक्की मला साडी कसं दिसत आहे. म्हणजे मी पदर पण असा सोडलेला आहे कारण ते पूर्ण साडी मला म्हणजे व्यवस्थित जे आहे ना साईड पिन करता येत नव्हती. खूप घाई गडबड होती आणि अशी काठापत्राची साडी लवकर बसतही नाही आहे. नंतर गायत्रीनं पण अशीच माझ्यासारखीच पिन केलेली आहे. तर असं आता इकडं मी आरतीचं ताट घेतलेलं आहे आणि गायत्रीला जे ना कुंकू वगैरे लावून करून घेते आणि मग केक वगैरे कट करेल ही. म्हणजे टायमिंग आता खूप झालेला आहे. बाहेर बघावं तर पूर्णपणे अंधार आणि पाऊस चालू आहे. इतकी भयानक हवा आहे त्यामध्ये की काय सांगावं, काहीच हेच नाही आहे. म्हणजे 3-4 दिवस झालं खूप भयानक हवा आहे. जे समोर मी डेकोरेशन केलेलं आहे ना तिथं फ्लावर वगैरे ठेवले सगळे पडत होते म्हणून दार बंद म्हणजे गेट बंद केलेला आहे, पडदा लावलेला आहे. म्हणजे जी आरती वगैरे मी लावलेली ना थोडा वेळ शांतपणे राहील ते. हॅपी बर्थडे. तर केक कट केलेला आहे आणि गायत्रीला अगोदर मी खाऊ घालत आहे, मग गायत्री सगळ्यांना खाऊ घालेल. तर आम्ही अशा पद्धतीने गायत्रीचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा जा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इकडं गायत्रीला, वेदिकाला सगळ्यांना केक मी खाऊ घातलेला आहे. परत गायत्री बाबांनाही खाऊ घालत आहे आणि शेजाऱ्याच्या ताई पण आलेल्या आहेत त्यांना पण गायत्री देत आहे. आणि रात्री स्वयंपाकाचा विचार आणखीन म्हणजे भाजी भात बनलेला आहे, पण चपात्या बनवायच्या आहेत, भाकरी बनवायच्या आहेत. फक्त रेडी होणं आणि ही सगळी तयारी करणं आणि बर्थडे सेलिब्रेट करणं हे झालेलं आहे आतापर्यंत. आणि वेळही खूप झाली म्हणजे टायमिंग खूप झालेला आहे. आता टायमिंग सांगितलं तर तुम्हाला 11 वाजत आहेत रात्रीचे. खूपच लेट झालेला आहे. म्हणजे सगळेजण 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता असा बर्थडे सेलिब्रेट करतात. पण आमचं बघा घरच्या घरीच केलं, कुठं बाहेरही गेले नाही. पण इतका आम्ही लेट केलेला आहे आज. पण खूप छान वाटत आहे, खूप छान वाटलं मला बर्थडे सेलिब्रेट करून. आणि हे म्हणत होते की रात्रभर दिवा लावून ठेवा. तर तसं तर देवापाशी दीप प्रज्वलितच असतो, तरी पण आणखीन एक दिवा मी लावून ठेवणार आहे. म्हणजे हे म्हणत असतात ज्या दिवशी आपला जन्मदिवस असतो त्या दिवशी दीप प्रज्वलित करायचा आणि मंदिरात जायचं, देवदर्शन करायचं, परत दानदक्षिणा करायची. म्हणजे त्यांचं पण योग्यच आहे. तर इकडं फुगे वगैरे सगळे जे लावलेले होते 2 गायत्रीनं फोडलेले आणि बाकीचे इकडे लहान मुलं आलेले त्यांना 2 दिलेले आहेत. आणि केक इकडे एकमेकांना खाऊ घालत आहे. दिनेश खाऊ घालणं कमी आणि तिच्या चेहऱ्याला जास्त लावत होता क्रीम वगैरे. यांचं आपापलं चालू होतं सगळ्यांचं. तर इकडे त्या ताई पण चाललेल्या आहेत आता. आणि थोडंफार केक त्यांना मी प्लेटात घालून देते म्हणजे मुलं खात नाहीत. म्हणजे वेळ खूप झालेली आहे, अंधार झालेला आहे, त्यामुळे तिकडंच देते, नंतर खात राहतील ते. तर दिलेलं आहे. तर इकडं बघू शकता गायत्रीच्या दिनेशची मस्ती चालू आहे. म्हणजे खाणं कमी आणि चेहऱ्याला लावणं जास्त आहे. मला तेच कळत नाही चेहऱ्याला का केक लावत असतील, एकदम क्रीमी असतं ते.
तरी पण मुलांचं वेगळंच असतं सगळं. यांना पण मी केक खाऊ घालत आहे. म्हणजे आमचा तरी काही बड्डे वगैरे काही आम्ही करत नाही आहे. मुलांचा आम्ही अगोदर करत होतो, आता ते पण करत नाही. म्हणजे घरच्या घरी ज्यांना केक वगैरे आणणं यांना आवडत नाही, त्यामुळे आम्ही वेगळ्या पद्धतीनं बर्थडे सेलिब्रेट करतो. तर इकडं बाबांनाही केक खाऊ घातलेला आहे. तर झालेला आहे बर्थडे सेलिब्रेट. छान वाटलं मला, खरंच खूप छान वाटलं. आता करूया स्वयंपाकाची तयारी. आणि अगोदर गायत्री म्हणत आहे की आपण फोटो वगैरे काढूया, पण अंधार असल्यामुळे ना फोटो तितक्या क्लिअर येत नव्हत्या. आतापर्यंत जितक्याही फोटो काढलेले आहेत गायत्री खूप साऱ्या फोटो त्यामधल्या डिलीट करून टाकलेल्या आहेत. म्हणजे जसं उजेड असल्यानंतर फोटो येतात ना छान क्लिअर, तसे आता अंधारात येत नाहीत, कितीही लायटिंग लावा तुम्ही. तसं झालेलं होतं. तरी पण आम्ही थोड्याफार शिल्पी घेतल्या, थोड्याफार फोटो काढलेले आहेत. म्हणजे पूर्ण फॅमिली जी आहे ना, बाबा आहेत, आम्ही सगळेजण आहोत. सगळे म्हणजे एक आठवणी जे आहे ना कॅप्चर होतात आपल्या कॅमेऱ्यामध्ये. तर इकडं फोटो वगैरे आमचा फोटोशूट होत आहे. परत व्हिडिओ पण बनत आहे. म्हणजे एक आठवणी आपल्या बनून राहतात, जेव्हा आपण बघू त्या आठवणीमध्ये आपण जातो. म्हणून थोडंफार आपल्या मेमोरीसाठी हे सगळं आपल्याला थोडंफार मला आवडतं हे सगळं. तर इकडं थोड्याफार फोटोही आम्ही काढलेले आहेत. तर कशा वाटल्या आमचे फोटो बर्थडे सेलिब्रेट नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर.